शूट करणार आहे. तर तुम्हाला मेकअप आवडतो का मला नक्की सांगा आणि गुढीपाडव्याला हा मेकअप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल अशी मी आशा करते. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या मेकअपला सुरुवात करूया. सर्वात अगोदर स्वच्छ असं चेहरा धुवून घ्यायचा. कोणताही फेसवॉश तुम्ही डेली यूज करत असाल त्या फेसवॉशने व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून आपली डेड स्किन वगैरे सर्व निघून जाईल आणि असा क्लीन दिसेल चेहरा. मॉइश्चरायझर हे निव्याचं वापरते मी, तुम्ही कोणतं वापरता तेही कोणतंही चालेल, यूज करा. मॉइश्चरायझर असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला चेहरा व्यवस्थित असा मॉइश्चराइज होईल. संपली तरी पण मला वापरायची. सनस्क्रीन पण व्यवस्थित लावून घ्यायची. प्री मेकअप बेस, ज्याने आपला मेकअप जास्त वेळ टिकून राहतो आणि उन्हाळ्यात पण असं घाम येतो वगैरे, मग त्यांनी व्यवस्थित टिकून राहतो तो मेकअप, त्याच्यासाठी लावायचा असतो. मी तर ते रोमीचं वापरते, तुम्ही जे रेग्युलर वापरत असाल ते वापरत चला. आणि चेहरा एकदम असा सॉफ्ट होतो, मुलायम होतो. मला तरी प्रोडक्ट खूप आवडतं, कारण त्याचे ते चेहऱ्यावर लावलं की इतकं खूप छान असं मऊ मऊ वाटतो चेहरा. नंतर कन्सिलर लावायचे. ते आपण हे डाग वगैरे, डार्क सर्कल वगैरे असतात ना, त्याच्यासाठी लावायचे असतात, जेणेकरून ते झाकलं जातं व्यवस्थित. मला हे बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर हे थोडंसं झालेलं आहे, ते व्यवस्थित असं निघून जातं. तुम्हाला असेल तर तुम्ही पहिले हे कन्सिलर लावून घ्यायचं असं. आणि मी हे स्विस ब्युटीचं वापरते, खूप छान आहे ते. आणि मी सर्व मेकअप असं हातानेच करते, जास्त काही असं वापरत नाही मी ब्रश वगैरे, कारण हाताने व्यवस्थित डीप करता येतं. आणि नंतर आपल्याला यूज करायचं आहे प्रायमर. हे बघा, हे प्रायमर मी दमांचं वापरते, मला ते आवडतं, मी डेली यूज करते ते. कधी मेकअप केलं की मी हेच वापरते. गुढीपाडव्याला प्रत्येक जणीला असं वाटतं की आपण कसं वेगळं दिसू असं वाटत असतं. मला मेकअप करायला फार आवडतं. मी असं सणवार असले का हे मी असं मस्तपैकी मेकअप करते, रेडी होते. आणि मला ही खणाची साडी ना, ही मी 2 का 3 4 वर्षापूर्वी घेतलेली होती. तेव्हा ट्रेंड होता आणि मला असं सिंपल राहायला जास्त आवडतं आणि सिंपल साड्या खूप आवडतात. आणि खणाची साडी माझ्या मते असा आपला मराठी उत्सव आहे गुढीपाडवा हा, सेलिब्रेट हा व्यवस्थित, म्हणजे ह्या साडी मला असं वाटतं अजूनच छान दिसेल. हे प्रायमर व्यवस्थित सेट होऊ द्या 2 मिनटं. फाउंडेशन मी पिलियमचं वापरते, खूप छान आहे हे. सिरम आहे याच्यामध्ये आणि मॅट फिनिश आहे. असे डॉट डॉट लावून घ्यायचे. आपल्याकडे जर असा स्क्रब असेल, स्पॉन्ज, सॉरी, असे स्पॉन्ज व्यवस्थित
लावून घ्यायचे ते. नाकावरती वगैरे डोळ्यांवरती व्यवस्थित असं असं झालं का नाही बघून घ्यायचं. व्यवस्थित डीप करून घ्यायचं असं. तुम्हाला माझी साडी आवडली का नक्की सांगा, नक्की कमेंट करा. मी तुम्हाला मेकअप पण आवडतो का नाही नक्की सांगा मला. नंतरही शिरम प्रायमर लावलेला आहे आपण ते व्यवस्थित सेट होतं. असं डोळ्यावरती काळा वगैरे असं काही दाग असतात ते त्यांनी व्यवस्थित झाकून जातं. व्यवस्थित लावून घ्यायचं ते. एकदम व्यवस्थित असं सेट झालं आहे माझा मेकअप. आणि आता आपण लावणार आहोत हायलायटर. हे मी मार्कचं यूज करते, मला तर फार आवडलं हे. त्याची किंमत माझ्यावरती 200 का 300 अशी काहीतरी आहे. खूप छान आहे हे मी बोटानेच लावून घेते असं. तर आपले हे जे असतात ना कलरचे हे किती व्यवस्थित लावून घ्यायचं. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं ते. बघा व्यवस्थित सेट करून घ्यायचं. आणि हे जे आहे हे मी ओरिफ्लेमचं घेतलेलं आहे. आणि हे जे आहे हे मी ओरिफ्लेमचं घेतलेलं आहे. याच्यामध्ये सेटिंग पावडर आहे, परत अशी आपली कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि हायलायटर पण आहे. याने खूप छान असं व्यवस्थित सेट करता येतं. बघा असं लावून घ्यायचं आणि एकदम असं स्प्रिंकल दिसतात गालावरती आणि एकदम छान असं दिसतो लुक आपला. असं नाकावरती पण लावून घ्यायचं म्हणजे ते आपल्या नाकाचे जे हे असतात ना हे शेप एकदम व्यवस्थित दिसतो. मला हा कलर खूप आवडतो आणि माझ्या लुकला पण चेहऱ्याच्या सूट होतो हा. असे थोडंसं डार्क कलर आहे तसं लावून घ्यायचं. आणि मला ही पॅलेट खूप आवडतं. मी आता ही याला 1-1.5 वर्ष झालं आहे घेऊन. खूप आवडतं. मी दुसरं काही यूज करत नाही. त्याच्यामध्ये आय शॅडो आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सेटिंग पावडर आहेत. आणि तर गालावरती आपले उंच भाग असतो ना तिथेच व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा. आणि आता आपण आय शॅडो लावून घेऊ. हे बघा मी हा घेतला आहे असं थोडासा पिंकिश. आणि थोडा ब्राउनिश कलर येतो. साडीवर छान दिसेल एकदम. कण्याची काठ जी आहे ती थोडीशी अशी त्याच्यात थोडंसं असं ऑरेंज कलर आहे. आणि ह्याच्यात थोडंसं असं लाईट. थोडंसं असं लाईट पण आपण याच्यावरती लावून घेऊ. खूप छान दिसतं आणि लुक. आणि इथे पण लावून घ्यायचं. कारण याने ना आपल्या ज्या पापण्या त्या इतक्या सुंदर दिसतं ना काजळ लावल्यावरती. जास्त नाही वाटत आहे ना? छान वाटतं. अजून लाव. कट करता येईल. बस ना. आणि इथे आपलं हे नोज जे आहे ना ते असं थोडंसं म्हणजे तो शेप आहे ना असा व्यवस्थित क्लिअर दिसतो. हे बघा आता असा माझा शेप आहे ना व्यवस्थित दिसतोय त्याने एकदम. मला खूप मेकअप नाही आवडत. एकदम असा लाईटच मेकअप आवडतो. माझा मेकअप नेहमी असाच असतो. थोडंसं लावायला लागतं. छान दिसते अजून करू.
आणि हे जे आहे ना, जे आपले सिल्वर अशी पावडर अशी व्यवस्थित लावून घ्यायची. ब्लश. तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी असं थोडंसं लाईट याच्या गोल्डन लावून घेते. आयब्रो पेन्सिल अशी व्यवस्थित पकडायची, जेणेकरून अशी बाहेर नको जायला ती. ही मी वावची वापरते, मला फार आवडली ही. 149ची काहीतरी प्राईज आहे तिची, पण खूप छान आहे. हे बघा, अशी व्यवस्थित आयब्रो सेट करून घ्यायच्या. नंतर मस्तपैकी असं काजळ. माझं हे आहे स्विस ब्युटीचं, खूप छान आहे आणि हे वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. छान दिसतंय. आता आपण आयलाइनर लावणार आहोत. मी फर्स्ट टाइम लावते आणि मी वॉटरप्रूफ वापरते ते पेन्सिलवालं. आज मी हे वॉटरप्रूफ हे जे आहे ना लिक्विडवाला यूज करते. बघूया जमतं का. जमेल. हे मस्त मी सुकवते बघा अशी ना. आता हे आपण आयलाइनर लावून घेतलंय आणि आता शेवटी काय लावायचं राहिलंय ते म्हणजे टिकली. टिकली लावल्याशिवाय बाईचा मेकअप पूर्ण होतच नाही. ते कळत नाही मला, पण मग मला तरी वाटते चॉकलेट्स लावूया, छान दिसेल. बघा लावायच्या अगोदर आहे ना लिप बाम लावून घ्यायचा पण आपण जो आपण वापरतो तो, म्हणजे जे कोडे झालेले होत असतात ते थोडे मॉइश्चरायझर व्यवस्थित होऊन जातात. आणि मग आता आपण लिप लायनर लावणार. म्हणजे थोडा ब्राऊन कलर आहे, थोडी ती लावून घेते आणि मला ती एक आवडते ब्राउनिश, थोडा निवड कलर येतो. ही माझ्याकडे ओरिफ्लेमची आहे, मला खूप आवडते. असं मिक्स करून घेतला तुला म्हणजे असं व्यवस्थित दिसेल. हे बघा छान दिसते कमी. नक्कीच. आता आपण बांगड्या घालून घेऊया. कानाच्या साईडवर मी ऑक्साईड घालते आणि मध्ये अशा नेम घेऊ. सिंपल छान वाटतं. हे बघा सुंदर. 2-3 वर्षापूर्वी घेतली ती, मला खूप आवडते ही. आणि 2 आहे माझ्याकडे. हे बघा ही एक आहे अजून. ही कोणती घालावी ते कळेना. कोणती घालू दीदी? सेकंड वाली ही ती वाली. हां, माझ्या दीदीचं म्हणणं आहे की ही घाल मम्मा. तर मग माझ्या दीदीला खूप आवडतो मेकअप आणि मला आवडतं तसं तयार व्हायला. हे बघा अशी दिसते मी. आणि आता काय हे घालू का नको? पोत घालू? फक्त पोतच घालायला वाटतं मला. सिंपल छान वाटेल. पोत नको घालायला. जास्त मोठं वाटतंय. छान दिसतंय. पोत नको घालायला, असं छान वाटतं सिंपल. पण घालून बघूया एकदा तरी. घालून बघ एकदा. एकदा घालून बघ. एकदा काय करू? तर पोत घालून बघते कशी दिसते. तुम्हाला नेमकं कशी आवडते मला सांगा. ही जास्त भरगच्च होते वाटते ना. छान दिसते का? एवढी ज्वेलरी अशी आहे माझ्याकडे. खूप सारी ज्वेलरी. मला खूप वेळ मेकअपचं, वागण्यांचं, साड्यांचं आणि ह्याचं ज्वेलरी वगैरे खूप आवडतं मला. कसं वाटतं माझं लुक? आता शेवटची स्टेप म्हणजे कानातले घालायची राहिली. मी विसरूनच गेली, सॉरी. हे याच्यावरचे आहे सेटवरचे, त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसते, छान आली दिसते. हे बघा मी अशी हेअरस्टाईल केली. हा माझा फायनल लुक आहे. कसं वाटतं नक्की सांगा. हे बघा
वरती कर वरती. बघू कर मागे हो मागे हे हो. बघा अशी दिसते केली मस्त सिंबल. 1 मिनिटात तयार होते. हे बघा. आणि एक गोष्ट तर विसरलीच. आणि मी एक गोष्ट विसरली ती म्हणजे सिंदूर लावायचं. ते लावून घेते पहिले. ते किती इम्पॉर्टंट आहे तू तेच विसरली. हे बघा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर मग काय जाऊ द्या. नको बोलायला. कशी दिसते आणि याचा मेकअप कसा वाटला तुम्हाला? आणि 1 मिनिट. एवढ्या 2 ऑप्शन आहे. एक नथ माझ्याकडे आणि हे एक ऑक्साईड. पण मला ते वाटतं ऑक्साईडच कारण मी सगळं ऑक्साईडच घातले त्यामुळे मी ऑक्साईडच घालते. आणि बघा अशी दिसते. हे बघा ब्लाऊज असं शिवलेलं मी. अशी डिझाईन बनवली आहे त्याची. एवढी अशी बनवली. वाटला माझा मेकअप लूक आणि व्हिडिओ बघायला नक्की करा. आणि आपल्या असे छान छान मेकअप व्हिडिओ येत राहतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मेन म्हणजे कमेंट नक्की करा. तुम्हाला माझा लूक कसा वाटला हे पण नक्की करा. बाय.